जय गजानन जयतु संस्कृतम। को लाभो गुणी संगमः किम असुखम प्राज्ञेतर संगतिः का हानि समयच्युतिः निपुणता का धर्मतत्वे रति कहा शूरो विजितेन्द्रियः प्रियतमा का अनुव्रता किम धनम विद्या किम सुखम अप्रवास गमनम राज्यम किम आज्ञा फलम। आपल्या लक्षात आलं असेल की वाचत असताना मध्ये मध्ये थांबत थांबत एक सलग चाल न वापरता मी आपल्या समोर वाचन केलेलं आहे। एक वेगळ्याच प्रकारचा सुभाषित महाकवी भर्तृहरींच्या नीतिशतकामध्ये आपल्या समोर अभ्यासासाठी आहे। थोडीफार महाभारतातील यक्ष प्रश्नाची आठवण व्हावी अशा प्रकारची रचना। थोडीफार यासाठी म्हटलं की तिथे यक्षांनी सगळे प्रश्न सलग विचारलेले आहेत आणि त्याला धर्मराजांनी सलग उत्तर दिलेले आहेत। याचा अर्थ त्या त्या प्रश्नाच्या हिशोबामध्ये नंतर उत्तर आलेलं आहे। इथे रचना तशी नाही, थोडा बदल केला। सगळे प्रश्न लक्षात ठेवा, नंतर त्या क्रमाने ते उत्तर जोडा, ही पंचायत नको। प्रश्न विचारला तिथेच त्याचं उत्तर दिलं, अशी मजेदार रचना आपल्या समोर साकारली आहे। आणि मग अनेक वेगवेगळ्या विषयांमधले प्रश्न आणि त्या प्रश्नांची अत्यंत सुंदर अशा प्रकारचे उत्तर जे जीवनामध्ये आपल्याला कायम सतत लक्षात ठेवण्यासाठी की जीवनामध्ये मिळवायचं काय आहे किंवा टाळायचं काय आहे या दोन्ही गोष्टींचा एक सातत्याने आपल्या समोर जणू काही आराखडा असावा अशा प्रकारचं सुंदर सुभाषित आहे। वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, वेगवेगळे प्रश्न विचारले, त्याचे सुंदर उत्तर दिले। पहा कशी सुंदर रचना आहे। पहिला प्रश्न विचारलाय को लाभो, या जगामध्ये लाभ कोणता? अनेक गोष्टी आपण मिळवत राहतो, पद पैसा प्रतिष्ठा नाना प्रकारच्या गोष्टी जगामध्ये लोक मिळवत राहतात, घरदार इत्यादी गोष्टी उभारत राहतात। या सगळ्याला खरंच लाभ म्हणायचं का? एका बाजूला प्रश्न आहे, कारण या सगळ्या गोष्टी टिकाऊ नाहीयेत इत्यादी विषय आपण वारंवार पाहिले। इथे प्रश्न विचारण्यात आलाय को लाभो, या जगात खऱ्या अर्थाने लाभ कोणता? त्याचं उत्तर दिलंय गुणी संगमा। हा गुणी लोकांचा संग हाच खरा लाभ आहे। किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या। किती साधू संत महंत यांच्याशी तुमचे संपर्क आहेत, किती सज्जन किती सत्शील लोकांशी तुमचा संपर्क आहे, त्यांचा संग तुम्हाला घडत आहे, त्याच्यावर तुम्हाला आयुष्यात लाभ किती आहे हे ठरत असतं। म्हणजे आपण त्यांना ओळखतो हे महत्वाचं नाही, ते कौतुकाचं फार नसतं। जगातल्या बहुसंख्य साधू संतांना आपण ओळखू शकतो, त्यांनी आपल्याला ओळखलं पाहिजे। केव्हा होईल? त्याचं उत्तर साध आहे, जेव्हा तुम्ही गुणी असाल स्वतः, जेव्हा तुम्ही सत्शील असाल, जेव्हा तुम्ही धर्माचरण करत असाल, तेव्हा साधू संत महंत तुम्हाला लक्षात ठेवतील। आणि त्याच्यामुळे हिशोब आपल्याकडे सांगितला की आपण त्यांना ओळखतो एक बाजू, आपण त्यांच्या संगतीत जाऊन बसतोय, त्यांचा उपदेश ऐकतोय इत्यादी गोष्टी दुसरी बाजू, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना आपण लक्षात राहतोय, तिथे खऱ्या अर्थाने संग पूर्ण झाला। कारण नाहीतर एका बाजूनी झालं, एका बाजूनीही होणं वाईट नाही, चांगली गोष्ट आहे, पण दोन्ही बाजूनी असलं पाहिजे। आपल्यामध्ये असे काही गुण असले पाहिजे की त्या साधू संत महंतांना, त्या सज्जनांना, त्या सत्शील व्यक्तिमत्वांना आपण लक्षात राहिलो पाहिजे। त्याच्यापेक्षा मोठा गुण नाहीये, त्यांना आपली आठवण येणे हाच सगळ्यात मोठा लाभ। या अर्थाने म्हणतायत को लाभो गुणी संगमा। हा गुणी लोकांचा संघ असणे याच्यापेक्षा मोठा लाभ नाही, कारण तो त्यांनाच लाभतो जे स्वतः गुणी असतात। आपल्यालाही त्याच व्यक्ती आवडतात ज्या आपल्या मनोवृत्तीशी जुळणाऱ्या असतात। एखादा चोर लुटारू दरोडेखोर असेल तर त्याला संत संगती आवडणारच नाही, हा भाव लक्षात घ्या। त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टींची आवड असणे हे आपल्या चांगुलपणाचं जणू काही लक्षण आहे। या अर्थाने आपल्या समोर सांगितलं को लाभो गुणी संगमा। हा किम असुखम, किम सुखम पूर्ण शब्द येतो, किम असुखम वापरलं। असुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, त्याचं उत्तर दिलं प्राज्ञेतरैहि संगती। प्राज्ञेतर, प्राज्ञ शब्दाचा अर्थ आहे बुद्धिमान, प्रज्ञा शब्द आहे मूळ, प्रज्ञा ज्याच्याजवळ असते त्याला प्राज्ञ असं म्हणतात।
प्रज्ञा म्हणजे बुद्धी, त्या बुद्धीने युक्त असलेला तो प्राज्ञ, प्राज्ञेतर याचा अर्थ ज्याच्याजवळ बुद्धी नाही असा म्हणजे मूर्ख. सोप्या शब्दामध्ये त्या मूर्खाची संगती हेच असुख आहे, हेच दुःख आहे. वर्णन आपण पाहिलं होतं पूर्वी, आपल्याला भर्तृहरी महाराजांनी सांगितलं होतं, सुरेंद्र भवनेष्वपी न मूर्ख जन संसर्गः सुरेंद्र भवनेष्वपी. अगदी देवराज इंद्राच्या महालात सुद्धा, स्वर्गात सुद्धा आपल्याला मूर्ख लोकांची संगती नको, अशा पद्धतीची रचना आपण पाहिलेली आहे. त्या अर्थाचा श्लोक आपण पाहिलेला आहे की मूर्ख लोक चुकूनही सोबत नको, कारण स्वर्गात जरी सोबत असले तरी ते स्वर्ग सुखाची नासाडी करतात. ही त्यांची जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन केलं आणि म्हणून सांगितलं जगात सगळ्यात मोठं दुःख कोणतं? मूर्खांची संगती हेच सगळ्यात मोठं दुःख, असुख. या पद्धतीने ते वापरलं. प्राज्ञेतर संगती हे त्याचं उत्तर दिलं. पुढचा प्रश्न विचारतायत, का हानी? माणसाची हानी कोणती? या जगामध्ये माणसाचं नुकसान कोणतं? त्याचं उत्तर बाकी सुंदर दिलंय, समयच्युती ही. समय याचा अर्थ वेळ, च्युती म्हणजे हातचं गमावणे. काल आपण आळसाचा विषय पाहिला होता आणि पाहताना सांगितलं होतं की या जगामध्ये प्रत्येक माणसाच्या जवळ समान असलेली एकच गोष्ट आहे, 24 तासाची वेळ. ती वेळ जर वाया घालवत असेल, अक्षरशः अजब शब्द वापरला जातो लोकांना, सहज वापरतात. काय करतायत? टाइम पास करतोय म्हणे. टाइम ही काय पास करण्याची गोष्ट आहे का? एकमेव गोष्ट आहे जिचा सतत उपयोगच करत राहिला पाहिजे, सातत्याने तिचा काहीतरी चांगला विनियोग केला पाहिजे. कुठल्या तरी सुंदर गोष्टीला शिकण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी त्याचा उपयोग असला पाहिजे. म्हणून किती सुंदर रीतीने आपल्याला समर्थ रामदास स्वामी सांगतात, ते म्हणतात दिसा माझी काहीतरी ते लिहावे. दिवसात काही ना काहीतरी लिहावं आणि प्रसंगी अखंडित वाचित जावे. सतत काहीतरी वाचन करावं. याचा अर्थ सतत काहीतरी नवीन समजून घेण्याचं, जाणून घेण्याची वृत्ती असली पाहिजे. कारण ती वृत्ती असणे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्याला नवीन काहीतरी शिकावं वाटणे हे माणुसकीचं लक्षण आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. आणि म्हणून सतत ही प्रवृत्ती असली पाहिजे. काही ना काहीतरी नवनवीन मिळवायचं, काही ना काहीतरी सुंदर प्राप्त करायचं आणि त्यांनी जीवन आपलं आनंदी करायचं, सुखी करायचं. ते जे न करता पडून राहतात ती समयच्युती, वेळ वाया घालवणे, याच्यापेक्षा वाईट गोष्ट नाहीये. म्हणून हानी कोणती? खऱ्या अर्थाने समयच्युती. कारण बाकीच्या सगळ्या हानींना भरून काढता येतं. पैसा गेला पुन्हा मिळवता येतो, राज्य गेलं पुन्हा मिळवता येतं, अनेक गोष्टी पुन्हा प्राप्त करता येतात. पण लक्षात घ्या, सगळ्याच्या सगळ्या साधन सामुग्रीचा पूर्ण उपयोग करून सुद्धा पुन्हा एक क्षण सुद्धा मिळवता येत नाही. म्हणून तो वाया घालवणे याच्यापेक्षा मोठी हानी नाहीये. हा हिशोब आपल्या समोर सांगताय. म्हणून का हानी? समयच्युती. निपुणता का? धर्मतत्वे रती. पुढचा हिशोब सांगितला. माणसाच्या जीवनात नैपुण्य प्राप्त होणं म्हणजे काय? कुशलता प्राप्त होणं म्हणजे काय? प्रावीण्य त्याला प्राप्त होणं म्हणजे काय? त्याचं उत्तर देत आहेत, धर्मतत्वे रती. धर्मतत्वावर रती म्हणजे प्रेम असलं पाहिजे. फार महत्वाचा शब्द लक्षात घ्या. धर्मतत्वे अध्ययनम नाही म्हटलं, धर्मतत्वे पाठांतरम नाही म्हटलं, धर्मतत्वे रती म्हटलं. का? व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. धर्म आपल्या सगळ्यांनाच कळतो. अगदी उदाहरण आपण पाहिलं होतं, दुष्टातला दुष्ट, वाईटातला वाईट. अगदी तो दुर्योधन सुद्धा, त्याला जेव्हा विचारतात भगवान श्रीकृष्ण, अरे का असं वेडवाकडं वागतो, धर्माचा काही अभ्यास नाही केला का? तो सरळ सांगतो त्यांना, कोण म्हणतं नाही केला? एकाच विद्यापीठातले आहोत, त्याच द्रोणाचार्यांकडे शिकलो, ज्यांनी धर्मराजाला शिकवलं त्यांनीच मलाही शिकवलं. सगळं वर्गही तोच होता, सिलेबसही तेच होतं, गुरुही तेच होते. पण मला ते सगळं वाचल्यानंतर करावं वाटत नाही. हा जो भाव आहे त्याला धर्मतत्वे रतीमध्ये म्हणत असताना ते गृहीत आहे. माहिती सगळं आहे, करत नाही. उपयोग काय त्या माहिती असण्याचा? आपल्यातल्या प्रत्येकाला माहिती आहे सकाळी लवकर उठलं पाहिजे, आपल्यातल्या प्रत्येकाला माहिती आहे नियमित व्यायाम केला पाहिजे, आपल्यातल्या प्रत्येकाला माहिती आहे सकस सुग्रास अन्न खाल्लं पाहिजे, आपल्यातल्या प्रत्येकाला माहिती आहे जीवनात अभ्यास केला पाहिजे. करत नाही. हा प्रश्न आहे.
माहित तर सगळ्यांनाच आहे, माहिती असणे वेगळी गोष्ट, करणे वेगळी गोष्ट. रती शब्द म्हणत असताना त्यामध्ये प्रेम असणे, आणि ज्या गोष्टीत आपल्याला प्रेम असतं ना ती गोष्ट आपण बरोबर करतो. लक्षात घ्या, वाचनाची आवड नसणे असं नसतं. वाचनाची आवड असते, काय वाचायचं इथं पंचायत आहे. अभ्यासाचं पुस्तक घेतल्यानंतर कंटाळा येणाऱ्या मुलांना कादंबरी एखादी वाचायला द्या, रात्रभर वाचत बसतील. याचा अर्थ वाचनाचा कंटाळा नाहीये, काय वाचायचं याचा विवेक नाहीये. धर्मतत्वाच्या बाबतीमध्ये रती म्हणत असताना आवड अपेक्षित आहे, आणि एकदा तुम्हाला आवड असली की ती गोष्ट तुम्ही आपोआप करत राहता. तसं धर्मतत्वावर, याचा अर्थ जीवनाला योग्य असणाऱ्या नियमांच्या, इथे धर्म शब्द म्हणत असताना त्याचा हिंदू मुस्लिम इत्यादी अर्थ नाहीये. जीवन सुंदर करणारे नियम हा अर्थ गृहीत आहे. शेजार धर्म, पितृधर्म, मातृधर्म, विद्यार्थी धर्म या अर्थाने जो शब्द असतो तसा शब्द तिथे अपेक्षित आहे. त्या धर्मानुसार वागणे, याचा अर्थ त्याच्यात आवड असणे. मी विद्यार्थी असेल तर अभ्यासाची मला आवडच असली पाहिजे, हा जो भाव आहे तो तिथे अपेक्षित आहे. त्यालाच निपुणता असं म्हणतात. कहा शूराहा, शूर कोणाला म्हणतात त्याचं उत्तर विजितेंद्रियाः, जो स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवतो. कारण निपुणता मिळवायची असेल तर बाकीच्या गोष्टी टाळून आपल्या गोष्टीवर ध्येय केंद्रित करता आलं पाहिजे, आणि म्हणून स्वतःवर विजय मिळवणे हा जगातला सगळ्यात मोठा विजय आहे. पूर्वी वाक्य मी आपल्याला बोलताना या मालिकेत सांगितलेलं आहे की हातामध्ये शस्त्र घेऊन सगळ्या जगाला जिंकतात त्याला वीर असं म्हणतात, पण शस्त्र ठेवून देऊन जे स्वतःला जिंकतात त्यांना महावीर म्हणत असतात. ही भूमिका व्यवस्थित समजून घ्या, ती आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. शूर कोण? जो विजितेंद्रिय, ज्याचा स्वतःवर ताबा आहे. कायम लक्षात घ्या, ज्याचा स्वतःवरच ताबा नाही त्याचा जगावर काय ताबा असणार आहे, आणि असून उपयोग काय असणार आहे. सगळं मिळालं आणि ते मिळाल्यानंतर जर माझ्यावरच ताबा नसेल तर मी त्या मिळालेल्या गोष्टींच्या अधीन होऊन त्याच्याद्वारे दुःखी होऊ शकणार आहे. हा भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणून सांगितलंय कहा शूराः विजितेंद्रियाः, जो स्वतःच्या इंद्रियांना ताब्यात ठेवतो, जो स्वतःच्या मनोवृत्तीला ताब्यात ठेवतो, आपल्याला पाहिजे तसं आपल्या जीवनाला घडवतो, आकार देतो, त्याला खरा शूर असं म्हणत असतात. नाही म्हणता ज्याला येतं, व्यसनांपासून दूर ज्याला राहता येतं, वाईट गोष्टींपासून ज्याला स्वतःला सांभाळता येतं, खरा शूर तू आहे. ही रचना आपल्या समोर सांगताय. म्हणून कहा शूराः विजितेंद्रियाः. प्रियतमा का पत्नीबद्दल वापरलेलं आहे. जीवनातल्या कोणत्याही नात्याला तुम्ही लावू शकता, हरकत नाही. सर्वाधिक सुंदर नातं म्हणून पत्नीचा विषय केला. प्रियतमा का, आवडती कोण असते? या अनुव्रता. तिचं उत्तर दिलं अनुव्रता, जी तुमच्या मागोमाग, याचा अर्थ तुमच्या होला हो लावते, ती आवडती असते. जगातल्या कोणत्याही व्यक्तीला हाच नियम आपण सहजतेने लावताना पाहू शकतो की आपल्याला कोण आवडतो. त्याचं उत्तर आहे जो आपल्या सारखा वागतो. अगदी होला हो या वाक्याचा अर्थ तुम्ही म्हणाल तसं वागणे एवढाच नाहीये, आपल्या सारखा वागणे. मला जर एखाद्या गोष्टीची आवड असेल आणि तशीच आवड जर समोरच्याला असेल तर आपोआप तो माझा आवडता होत असतो. कारण दोघांची आवड सारखी असणे हा मजेदार विषय आहे. मी व्यवहारात गमतीने सांगत असतो की व्यवहारामध्ये समजा दोन व्यक्तींचं एकाच व्यक्तीवर प्रेम बसलं तर भांडणं होतील. पण गंमत पहा तुम्ही, साहित्याच्या क्षेत्रात, अध्यात्माच्या क्षेत्रात माझं आणि तुमचं दोघांचंही मिळून जर भर्तृहरींवर प्रेम असेल तर भांडणं नाही होणार. उलट आपण दोघं एकमेकावर प्रेम करायला लागू. अरे तुम्हालाही भर्तृहरी आवडतात, मलाही भर्तृहरी आवडतात. ही रचना समजून घ्या. हे उन्नत प्रेमाचं लक्षण आहे की आपल्या सारखेच प्रेम करणारे सगळे एकत्र करून सगळ्यांनी मिळून प्रेम करणे. म्हणून प्रियतमा वापरला शब्द. प्रियतमा कोण? जी व्रता असते ती व्यक्ती या अर्थाने घ्या म्हणजे सगळ्यांना लावता येतं. किम धनम, सगळ्यात महत्वाचं धन कोणतं? उत्तर दिलं विद्या. त्याच्यावर पूर्ण पद्धतीत आपण पाहिलेली आहे. विद्याख्यम अंतर्धनम, आपल्या आतमध्ये असणारं जगातलं सर्वश्रेष्ठ धन आहे. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम, अशा प्रकारचे सुभाषित आपण पाहिलेले आहेत ज्याचा अभ्यास इथे आपल्याला घेता येईल. किम धनम, धन कोणतं? विद्या हेच धन. किम सुखम, सुख काय आहे? अप्रवास गमनम,
इथलं अप्रवास गमन शब्दाचा अर्थ ज्याला कुठेही पोट भरण्याकरता हिंडावं लागत नाही असा अर्थ त्याच्यामध्ये आहे. प्रवास करणे इतर वेळा पर्यटन म्हणून आनंदाची गोष्ट आहे, पण इथे प्रवास म्हणताना पोट भरण्याकरता सगळीकडे फिरावं लागणे असा अर्थ आहे. ज्याला बसल्या जागी सगळ्या गोष्टी मिळतात त्याला सुख असं म्हणतात. आणि किम राज्यम किम आज्ञा फलम, शेवटचा प्रश्न विचारला, राज्य कशाला म्हणतात? आपली आज्ञा समोरचे ऐकतायत हेच राज्य आहे. बाकी गादी असली काय आणि नसली काय, सुख त्यालाच मिळणार आहे ज्याच्या आज्ञांचं पालन सगळे करतात. असे विविध प्रश्न आणि त्यांचे खूप सुंदर उत्तर असं एक मजेदार सुभाषित आपल्या समोर दिलं. पुढचं सुभाषित पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.